थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली या विचारांनी चालणारे माननीय श्री विखे साहेब आणि आज त्यांच्या कल्पनेतून उभं राहिलेलं हे एक कल्पवृक्ष, जे कल्पवृक्ष आज संपूर्ण भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये अगदी ज्ञानवंत हिरे पोचवत आहे. आणि यालाच रन करणारे कुटुंब प्रमुख म्हणजे डॉक्टर संजय गुल्हाने सर. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी यामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ही हिरे बनवण्याचं काम केलं जात आहे. तर सर नमस्कार. सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. येस सर, सुरुवातीला सर्व गोष्टी बोलण्यापूर्वी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जे सध्या कुटुंब प्रमुख म्हणून प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीमध्ये जे काम बघताय तर त्यामध्ये आपण स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं, आपला एक्सपिरियन्स वगैरे या ठिकाणी शेअर करावा. मी डॉक्टर संजय गुल्हाने, बेसिकली फ्रॉम अमरावती. ओके. आणि माझं एज्युकेशन अमरावती युनिव्हर्सिटीला माझं बॅचलर इंजिनिअरिंग झालं आहे. 1987ला मी पासआउट झालो बॅचलर बी. नंतर एमटेक माझं झालं आहे IIT खरगपूरवरनं आणि PhD पण इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये माझी PhD आहे, ती IIT खरगपूरवरनं झाली आहे. वाव. आणि जवळपास आता एक 32 ते 33 वर्षाचा टीचिंग आणि हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे. यापूर्वी मी MGM इंजिनिअरिंग कॉलेज न्यू बॉम्बे तिथे जवळपास 7 वर्ष काम केलं आहे. त्यानंतर जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ तिथे जवळपास 21 वर्ष होतो मी. ग्रेट. आणि रामदेव बाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज नागपूर इथे पण 1 वर्षाचं जॉब झालेला आहे. जवळपास म्हणजे माझा नागपूर युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, नंतर मुंबई युनिव्हर्सिटी, ह्या 3 युनिव्हर्सिटीमध्ये माझं वर्क झालेलं आहे. आणि ही आता 4थी पुणे युनिव्हर्सिटीचाही एक्सपिरियन्स येतो. आणि मधल्या काळात BOS चेअरमन, अकॅडमिक काउन्सिल मेंबर अमरावती युनिव्हर्सिटीला आणि बऱ्याच कॉलेजेसला ॲज अ ॲडवायझर म्हणून पण माझं वर्क करतो आहे. क्या बात आहे सर, व्हेरी नाईस सर. सर जसं की तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलंच, म्हणजे मला खरंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतोय की आज ग्रामीण भागामध्ये प्रवरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून PREC लोणी म्हणजे प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यांचं स्वप्न आहे की आम्ही IIT, VIT, NIT अशा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकायला जाऊ, पण आज त्या शिक्षण क्षेत्रातील लोक आणि त्या शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून, त्या तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भेटावं म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेने सरांसारखे व्यक्ती जे IIT खरगपूरसारख्या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे. आणि ते गेल्या 5 ते 5.5 वर्षापासून या ठिकाणी आम्हाला सेवा देत आहे. खरं म्हणजे सर हे आमचं भाग्य आहे की तुम्ही आमच्या रुरल भागामध्ये येऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याचमुळे म्हणजे खरं कारण जर बघितलं ना की या ठिकाणी जे हिरे घडताय, हिरा कधी घडतो तर तसा जव्हरी असला तर तो घडतो. आणि तसं जव्हऱ्याचं काम सर करताय असं म्हणायला हरकत नाही. असो, आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. सर तुम्ही अमरावतीमध्ये होता, तुम्ही नागपूरमध्ये होता, तुम्ही व्हर्सटाईल खूप जास्त अनुभव घेतला. परंतु ज्या वेळेस तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आलात आणि खास करून आमच्या अहिल्यादेवीनगर म्हणजेच अहमदनगरमध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात त्यावेळेस तुम्हाला या प्रवरा शिक्षण संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि त्याचसोबत अबाउट PREC लोणी प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी याबद्दल आपण काय बोला? नाही, खरं तर म्हणजे मी बऱ्या मेट्रो सिटीमध्ये पण काम केलेलं आहे. आणि इथेच मेट्रो सिटीच्या कम्पॅरिझनमध्ये मला जो बेसिक डिफरन्स जाणवला की मेट्रो सिटीमध्ये जे प्रोफेशनल कॉलेजेस असतात तिथला स्टाफ पण खूप जास्त प्रमाणात प्रोफेशनल असतो आणि विद्यार्थ्यांचा त्यांचा कनेक्ट हा 9 ते 5 या ऑफिसच्या दरम्यान आणि 9 ते 5 नंतर त्यांचं नो कनेक्शन विथ द स्टुडंट. बरोबर आहे. पण प्रवारामध्ये मी बघतो आहे की एक डेडिकेटेड स्टाफ, सिन्सिअर स्टाफ आणि 24/7 अवेलेबल फॉर द स्टुडंट. तर तुम्हाला त्यांच्या सर्व्हिसेस कधी तुम्ही त्याची म्हणजे अवेलेबल आहेत तुमच्यासाठी. बरोबर. 24/7 हा फार मोठा डिफरन्स आहे. आणि त्यामुळं जो एक कनेक्ट आहे विद्यार्थ्यांशी, ते एक आत्मीयता विद्यार्थ्यांबद्दल, तर ते म्हणाले हे बाकी मेट्रो सिटीमध्ये बघायला भेटत जे मला प्रवरामध्ये बघायला भेटतं आहे. आणि हा कनेक्ट फक्त स्टाफचंच मुलांसोबत नाही आहे,
तर मॅनेजमेंटचं पण एक जे विद्यार्थ्यांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे ती फार कमी प्रमाणात बघायला भेटतं आहे. की जसं मी म्हणेल की या प्रवरा एज्युकेशन सोसायटी सुरुवातच तशी झाली आहे की माननीय श्री विठ्ठलराव विखे पाटील पद्मश्री यांनी या प्रवरा एज्युकेशन सोसायटीची सुरुवात 1964 साली केली आणि ती एक छोट्याशा इंग्लिश मिडियम स्कूलपासून त्यांनी सुरुवात केली. हो काहीतरी सुरुवातीला एक 20 ते 30 स्टुडंटपासून सुरुवात झाली आहे आणि ह्या रोपट्याचा लहान रोपट्याचा आता एक वटवृक्ष तयार झाला आहे की जिथे आता या प्रवाराच्या अंतर्गत जवळपास 120 इन्स्टिट्यूट रन होतात, स्कूल आणि कॉलेजेस. आणि ह्या लोणी प्रवारा परिसरात जवळपास 5 किलोमीटरच्या परिघात असं एज्युकेशन अवेलेबल नाही की जे नाही आहे. प्रत्येक मेडिकलपासून तुमचं ॲग्रिकल्चर, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, नंतर तुमचं BEd, DEd, म्हणजे प्रत्येक फार्मसी, तर प्रत्येक प्रकारचं एज्युकेशन इथे अवेलेबल झालेलं आहे आणि ते राईट फ्रॉम KG1 टू द PhD. एक्झॅक्टली. तर तसं पाहिलं तर लोणी ह्या गावाचं पॉप्युलेशन 10,000चं आहे, पण इथला स्टुडंट बेस 40,000 आहे. बरोबर. आणि ही जी ज्ञानगंगा पद्मश्रींनी सुरुवात केली त्याला म्हणजे घराघरापर्यंत ह्या प्रवरेच्या रुरल एरियात घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी केलं आहे. आणि आता माननीय मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात खरंच म्हणजे कॉलेज खूप चांगली प्रगती करत आहेत. बरोबर. आणि त्यांचा अद्ययावत एज्युकेशन देण्याचा हा जो दृष्टिकोन आहे मुलांसाठी, तर त्यामुळं ग्रामीण भागातलं कॉलेज असूनही सर्व सोयींनी उपलब्ध असलेलं कॉलेज असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचे रिफ्लेक्शन्स सर्व याच्यात येतात की आता नुकतंच कॉलेजला एकाच वेळेस 5 डिपार्टमेंटचं ॲक्रेडिटेशन झालेलं आहे. क्या बात आहे. आणि कॉलेजला बरेच अवॉर्ड पण भेटलेले आहे, सोसायटीलाही बरीच अवॉर्ड भेटलेली आहे. माननीय राज्यपालांच्या हस्ते लिडिंग इन्स्टिट्यूट, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन द स्टेट म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. आपलं हे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी हे राज्यपालांनी लिडिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा अवॉर्ड आपल्याला भेटलेला आहे. क्या बात आहे सर. आणि 1983चं कॉलेज आहे. तर पहिला म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रथमतः प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले त्या बॅचमधलं हे कॉलेज आहे. त्यावेळेस कोणी म्हणजे विचार पण केला नव्हता की खेड्यामध्ये हे कॉलेज सुरू करावं म्हणून. आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी ते चॅलेंज घेतलं आणि हे कॉलेज 1983 मध्येच अस्तित्वात येऊन आज जवळपास एक 40 वर्ष कॉलेजला होत आहेत. आणि ह्या 40 वर्षामध्ये जवळपास आमचे 14,000 अलमनाय हे पासआउट झालं आहे. आणि जगभरात जवळपास 22 कंट्रीमध्ये ते विविध कंपन्यात, नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यात ते वर्क करत आहेत चांगल्या चांगल्या पोझिशनवर. आणि त्याचा फायदा कॉलेजला असा होतो आहे की चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर हे अलमनाय असल्यामुळे त्यांचा अलमनाय कनेक्ट जो आहे कॉलेजसोबतचा तो खूप सुंदर कनेक्ट आहे. जवळपास या 14,000पैकी 10,000 अलमनाय हे कॉलेजशी म्हणजे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कनेक्टेड आहे. आणि त्यांच्या माध्यमातून कॉलेजला बरंच सहकार्य होतं आहे. आणि त्याचंच रिझल्ट आहे की कॉलेजच्या ज्या जवळपास 70 ते 80 प्लेसमेंट आणि काही डिपार्टमेंटला 100% प्लेसमेंट ह्या त्यांच्या माध्यमातूनच होते. आणि एवढंच नाही तर इंडस्ट्री व्हिजिट झाल्या, त्यांचे एक्सपर्ट लेक्चर्स झाल्या, मुलांना प्लेसमेंटसाठी तयार करणं, त्याच्यासाठी त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर केला जातो. त्या माध्यमातून विद्यार्थ्याला घडवल्या जाते. आणि हा असा अलमनायचा भरपूर कनेक्ट कॉलेजसोबत असल्यामुळं तर मी तर म्हणेल प्रवाराचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य काय तर जो अलमनाय कनेक्ट आहे आणि त्यांचं जे सहकार्य आहे तर तो एक खूप चांगला आहे. आणि मला वाटतं हा याच्यामुळे आहे की त्यांना जे प्रवारा इंजिनिअरिंग कॉलेजमधून भेटलं आहे त्यामुळे ते पूर्णतः सॅटिस्फाईड आहेत. त्यांना जे हवं होतं ते भेटलं आणि त्यामुळे एक त्यांचं एक आत्मीय कनेक्ट ह्या कॉलेजसोबत झालेलं आहे. एक्झॅक्टली. आणि सर मी स्वतःही एक प्रवरेचाच ॲल्युमनाय आहे. आणि याच्या पाठीमागे एक कारण आहे सर. म्हणजे भरपूर जण बोलतात की माननीय ऑनरेबल श्री विठ्ठलरावजी विखे पाटील असतील किंवा बाळासाहेब विखे पाटील
ही जस्ट पास्ट अवे, पण मला वाटतं ते गेलेले नाही आहेत. तर त्यांचा जो सोल आहे, त्यांचा जो आत्मा आहे ना, तो आजही ह्या रिलेशनमध्ये, या प्रवरा ब्रँडमध्ये जिवंत आहे. तो तुमच्यात, माझ्यात, इथे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ही आत्मीयता आपल्याला बघायला मिळते. असो सर, माझा पुढचा प्रश्न आहे, जसं की तुम्ही मगाशी बोललात की ॲक्रिडेशनबद्दल, 5 डिपार्टमेंटला ॲक्रिडेशन भेटले. जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होताना आजचा तरुण वर्ग असेल किंवा आजचा सुशिक्षित वर्ग असेल, तो बघतो की हे NABH अप्रूव्ड आहे का, इथे ISO सर्टिफाईड आहे का. त्या पद्धतीने एखाद्या, आता भरपूर सारे विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय, मग एखाद्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगला असेल किंवा कुठेही ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याने कोणते कोणते ॲक्रिडेशन बघितले पाहिजे. आणि त्यासोबत आता मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये बसलो आहे, जे की PREC आहे किंवा प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचं जे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी आहे, या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते ॲक्रिडेशन भेटलेले आहेत? नाही, कॉलेज तर इव्हन ISO पण झालेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. ISO पण झालेलं आहे, पण ते फार पूर्वी. त्याच्यानंतर जवळपास 2000च्या दरम्यान ISO झालेलं. आणि कसं आहे, कोणत्याही कॉलेजची क्वालिटी जी आहे ही ठरवल्या जाते ॲक्रेडिटेशन बॉडीकडून. एक्झॅक्टली. हां, आणि आपण कितीही म्हटलं माझं कॉलेज खूप चांगलं आहे, पण त्याला सर्टिफिकेशन जे देतं आहे ते गव्हर्नमेंट ऑथराईज सर्टिफिकेशन, म्हणजे NBA किंवा NAAC. NBA किंवा NAAC. NBA स्टँड फॉर नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. ओके. आणि तशीच एक NAAC कमिटी पण आहे. ओके. तर कॉलेजला दोन्ही NAAC ॲक्रेडिटेड आहे आणि NBAचे 5 डिपार्टमेंट NAAC हे NBA ॲक्रेडिटेड झाले आहे. तर 2 डिपार्टमेंट आम्ही लगेच आता अप्लाय करतो आहे. तर NBA ॲक्रेडिटेड होणे म्हणजे तुम्हाला ज्या आवश्यक सोयी सुविधा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असायला पाहिजे त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, तरच ते हे ॲक्रेडिटेशन देण्यात येतं आहे. ओके. आणि माझा पुढचा प्रश्न हाच होता की मला विचारायचं होतं, तुमचं कॉलेज फॅसिलिटीज काय देत आहे. पण आता तो प्रश्नच उरत नाही, कारण जर फॅसिलिटीज जर सर्व असतील तरच आपल्याला NBA NAAC भेटत आहे. नाही, मी इथे अजून म्हणेल, पूर्वी जे एखादं कॉलेज चांगल्या दर्जाचं कॉलेज आहे, ही कशावर ठरवल्या जायचं की जिथे अकॅडमिक लर्निंग, टीचिंग लर्निंग हे चांगल्या तऱ्हेनं होतं आहे. बरोबर. पण आज ही डेफिनेशन अप्लिकेबल नाही. तर आज एक कॉलेज चांगलं आहे याचा अर्थ त्या कॉलेजमध्ये सर्वात पहिलं तर अकॅडमिक टीचिंग लर्निंग एक चांगल्या पद्धतीनं होते आहे. दुसरं, याच्यावरती ही झाला पहिला स्तर. दुसरं स्तर आहे की त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट कसं होतं आहे. ओके. तर कॉलेजमध्ये जर प्लेसमेंट देऊ शकणारं कॉलेज असेल तर ते आपण त्याला चांगलं. पण आता इथपर्यंत पण थांबला नाही. याच्या तिसरा स्तर आलेला आहे की त्या कॉलेजमध्ये फक्त प्लेसमेंट घेणारीच मुलं घडवल्या जातात की प्लेसमेंट देणारी पण मुलं घडवल्या जातात. तर या दृष्टिकोनी पण कॉलेज आता आपली तयारी करत आहे. त्या कॉलेजमध्ये एक प्लेसमेंटच्या हिशोब अकॅडमिक लर्निंग आणि टीचिंग लर्निंग तर हे पूर्ण व्यवस्थित चालतं. आणि नंतर राहिला दुसरा स्तर, तर प्लेसमेंट जवळपास मला सांगायला खूप चांगलं वाटेल की मागच्या जवळपास 3 ते 4 वर्षापासून 350 दर वर्षाला 350 प्लेसमेंट होतात. 480ची इंटेक आहे. आणि ह्या ज्या आहे प्लेसमेंट ह्या जवळपास एप्रिल एंडपर्यंत, त्याच्यानंतरच्या पण प्लेसमेंट चालू राहतात, पण ते आपण याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. पण 300 ते 350 प्लेसमेंट ह्या जवळपास एप्रिल एंडपर्यंत झालेल्या असतात त्या अकॅडमिक इयरला. आणि ह्या मल्टीनॅशनल, नॅशनल कंपनी किंवा फक्त प्लेसमेंट होऊनच फायदा नाही, तर मुलांनी त्या तिथे जॉईन पण केलं पाहिजे. म्हणजे त्याला मनासारखा जॉब भेटला तर ते प्लेसमेंट कामायचं. तर जवळपास जेवढे प्लेसमेंट झाले त्या 90 to 95% हे प्लेसमेंट झालेले मुलं तिथे जॉईन केलेले आहेत. तर याचा अर्थच की त्यांना त्यांच्या मनासारखा तिथे जॉब भेटलेला आहे. आणि याच्यावरचा ह्या पर्टिक्युलरली प्लेसमेंटसाठी कॉलेजमध्ये प्रवरा करिअर डेव्हलपमेंट सेल म्हणून एक स्पेशल सेल आम्ही स्थापन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये करिअर डेव्हलपमेंट प्रवरा करिअर डेव्हलपमेंट सेल. ओके. त्याच्या अंतर्गत त्या कंपन्यांशी कनेक्ट करणे, त्या कंपन्यांची रिक्वायरमेंट काय आहे ती जाणून घेणे आणि त्यानुसार आपल्या विद्यार्थ्यांना डेव्हलप करणे. ते मग टेक्निकल स्किल असो, सॉफ्ट स्किल असो, ॲप्टिट्यूड असो, ह्या सर्वांचं ट्रेनिंग मुलांना दिलं जातं, जेणेकरून तो ॲट द एंड ऑफ द 4th इयर तो त्याच्यासाठी प्लेसमेंटसाठी तयार होतो. आणि ह्या PCDCच्या मार्फत इतकं सुंदर काम चाललं आहे की जवळपास 70 ते 80% प्लेसमेंट कॉलेजची होत आहे. आणि त्यामध्ये यावर्षीचं एक्झाम्पल सांगितलं झालं तर इन्स्ट्रुमेंटेशन,
केमिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे ह्या डिपार्टमेंटचे 100% प्लेसमेंट झाले आहे. क्या बात आहे सर. कालच एक कंपनी येऊन गेली, त्यांना केमिकल आणि मेकॅनिकलचे मुलं हवी होती, पण आम्ही त्यांना पाहिजे तेवढी मुलं प्रोव्हाइड करू शकलो नाही. तर खूप चांगलं काम होतं प्लेस वाय PCDCच्या अंतर्गत. यावरती प्रिझम सेल म्हणून एकच मिनिट सर, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतोय. PCDC म्हणजे प्रवरा करिअर डेव्हलपमेंट सेंटर, याच्याबद्दलचा प्रश्न आहे. तर या प्रवरा करिअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये फक्त हे जी सेल आहे ही फक्त प्रवरच्याच विद्यार्थ्यांसाठी काम करते की प्रवरच्या बाहेरच्या इतर कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मदत करते? नाही, इथे कसं आहे की आजकाल एक फुल कॅम्पसचा पण ट्रेंड आलेला आहे. बरोबर. की कंपनी जे आहे ते एकाच कॉलेजमध्ये न जाता त्या एरियामधल्या एका कॉलेजला जात आहे आणि आजूबाजूचे जे कॉलेज त्या कंपनीशी कनेक्ट आहे त्यांना पण त्या तिथे कॉल केल्या जाते, त्या तेथील मुलांना. तर हा आमचा जो असा कनेक्ट आहे बाकीच्या कॉलेजेससोबतही कनेक्ट आहे, जेणेकरून बऱ्याच कंपन्या ह्या आपल्याच इथे येतात कॅम्पसमध्ये. तर फक्त आपलीच मुलं तिथे अपियर होत नाही, तर आजूबाजूची मुलं पण तिथे अपियर होत आहे. जसं कालच्या इंटरव्ह्यूला आम्ही KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपले नाशिकची मुलं पण अपियर झाले. नंतर SVIT सिन्नर, आपला ते इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगरची मुलं, अशा 6 इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं काल अपियर झाले होते. आणि असंच बाकीचे सपोज कोणी दुसऱ्या कॉलेजला अमृतवाहिनीला कधी येत आहेत तर ते आमचं ज्या कंपनीशी कनेक्ट आहे ते कंपनी तिथे पण कॉल करतात, मग आमची मुलं तिथे पण जातात. तर असं हे फुल कॅम्पस थ्रू ह्या प्लेसमेंट असतात. तर जवळपास या वर्षामध्ये आपल्या कॅम्पसमध्ये एक 40 ते 45 प्लेसमेंट प्लेसमेंट ड्राईव्ह आपल्या कॅम्पसमध्ये अरेंज करण्यात आलेलं आहे. ओके, व्हेरी नाईस सर. म्हणजे मला सर्वांना सांगायला आवडेल की PCDC जे आहे म्हणजे प्रवरा करिअर डेव्हलपमेंट सेल हे फक्त आणि फक्त प्रवराच्याच विद्यार्थ्यांचा विचार नाही करत आहे, तर परिसरातल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करत आहे. आणि मी म्हणेल इथे फक्त इंजिनिअरिंग कॉलेजच नाही आहे, यामार्फत आम्ही जे प्रवराच्या अंतर्गत बाकीच्या ज्या इन्स्टिट्यूट आहे, टेक्निकल फार्मसी इन्स्टिट्यूट असो, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, तर या इन्स्टिट्यूटसाठी पण त्या माध्यमातून वर्क केल्या जातं. क्या बात आहे. राईट. ओके. आणि सर यानंतर आपण एक प्रिझम बद्दल बोलत होता, त्याबद्दल म्हणजे मी त्यावेळेस तुम्हाला इंटरप्ट केलं, तर प्रिझमचा मुद्दा तुम्ही कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला जसं सांगितलं की हा सेकंड स्तर, दुसरा स्तर झाला कॉलेजच्या क्वालिटीचा. तिसरा स्तर आहे की मुलांना एंटरप्रेन्युअरशिपकडे वळवणं. आणि प्रिझम स्टँड फॉर प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मीडियम एंटरप्रेन्युअरशिप सेल. तर याच्या अंतर्गत मुलांना इनोव्हेशन, इन्क्युबेशन, स्टार्टअप आणि एंटरप्रेन्युअरशिप याच्याबद्दल त्यांना याबद्दलच्या कॅरेक्टर त्यांच्यामध्ये अंतर्भूत करणे, त्यांना याच्याबद्दलच्या गोष्टी प्रोव्हाइड करणे आणि मुलांना फक्त जॉब घेणारा न बनवता जॉब देणारा पण बनवायचे जे धडे द्यायचे आहे ते धडे ह्या माध्यमातून त्यांना देण्याचा, प्रिझमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होतो. आणि या अंतर्गत आमचा टायअप जो आहे प्रिझमच्या अंतर्गत MSME सोबत आहे, गव्हर्मेंट मिनिस्ट्री MSME सोबत आहे. नंतर युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीसोबत आहे, त्या माध्यमातून इन्क्युबेशन IIC सेल पण वर्क करतं याच्या अंतर्गत. आणि MSMEच्या अंतर्गत कॉलेजला होस्ट इन्स्टिट्यूट म्हणून हे प्रदान करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये जर इथून एखादं स्टार्टअप जर सिलेक्ट झालं आहे तर त्याला 15 लाखापर्यंतचं फंडिंग हे गव्हर्नमेंटकडनं MSMEकडनं भेटतं आहे. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं स्टार्टअप करण्याची इच्छा आहे किंवा परिसरामध्ये जर कोणतं स्टार्टअप असेल तर ते या ठिकाणी प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये जे PREC लोणी आहे तिथे प्रिझम सेंटरला येऊ शकतात. विद्यार्थी जर एंटरप्रेन्योर घडला तर तो प्लेसमेंटच्या मागे नाही धावणार, तर तो प्लेसमेंट देण्याच्या पाठीमागे धावेल. आणि तो आपण म्हणतो की जो आज सर्वात मोठा दुवा आहे की आपण सगळेजण प्लेसमेंटच्या पाठीमागे पळतोय, पण प्लेसमेंट देणारा बनला तर भरपूर सारे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कल्याण होईल. आणि आज वयाच्या 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, 23व्या वर्षी हे उद्योजक येतात कुठून? हे जे $1 मिलियन जे स्टार्टअप्स होतात किंवा आज भरपूर सारे स्टार्टअप बघितले आपण, बन्सल बंधूंचं जर आपण फ्लिपकार्ट बघितलं असेल, स्नॅपडीलसारखे स्टार्टअप बघितले असतील, तर हे याच कॉलेजेसमधनं येतात. आणि याची जी सुरुवात आहे ना ही मोस्ट ऑफ द होते IIT सारख्या ठिकाणी. आणि तेच IITचे विचार
सर आज प्रवरासारख्या नाही, ठिकाणी आता IITचा उल्लेख केला म्हणून सांगतोय. आपलं IIT मुंबई अलमनाय असोसिएशन आहे त्यांचं मेकर्स भवन फाउंडेशन म्हणून आहे. त्या मेकर्स भवन फाउंडेशनच्या अंतर्गत ते टिंकरर लॅब्स डेव्हलप करतात. तर जवळपास एक 5 IITsमध्ये त्या डेव्हलप केल्या आहेत त्यांनी. आणि त्यांनी पहिल्यांदा मेकर्स भवन फाउंडेशनने ठरवलं की IITपेक्षा बाहेरच्या कॉलेजमध्ये आपण हे देऊया टिंकर्स लॅब. ओके. आणि त्यांनी प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजचं सिलेक्शन केलं आहे. तर 2019 साली ही टिंकरर लॅब IIT मुंबईच्या अलमनाय असोसिएशनच्या संलग्नित तयार झाली आहे. त्याला जवळपास 50 लाखाचं फंडिंग त्यांच्याकडनं आलेलं आहे. आणि त्या अंतर्गत ही लॅबचं कन्सेप्ट असं आहे की लर्निंग व्हाईल डुईंग, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असतं आहे. तर हे जे स्टार्टअपसाठी मुलं जे तयार करायची आहे त्यांना त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आहे की ते पण काहीतरी प्रोजेक्ट घेऊन येऊ शकतात जे कमर्शियलाइज करू शकतात. तर हा जो कन्सेप्ट आहे तो त्यांना टिंकरर लॅब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काही पण आयडिया असेल तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जो लागणारा प्लॅटफॉर्म आहे तो टिंकरर लॅबच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि मुलं खूप चांगल्या तऱ्हेनं त्याचा उपयोग घेत आहेत, हे पण मला इथे सांगावं असं वाटतं. खूप छान. म्हणजे सरांनी हा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे. भारतामध्ये IITच्या माध्यमातून फक्त 5 IITsमध्ये जी टिंकर्स लॅब म्हणून जी मोहीम राबवली जाते एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये, त्यामध्ये पहिलं कॉलेज आहे प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज, जे की अहमदनगरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ही टिंकर्स लॅब अवेलेबल करून देतं आहे. सो माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला ते एकदा व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही ते व्हिजिटही करायला येऊ शकता. असो सर, यामध्ये जसं आपण आता हे टिंकर लॅब बोललो किंवा आपण प्रिझम फोरम बोललो, यामध्ये ॲक्च्युअली किती विद्यार्थ्यांनी आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी बनवलेत ॲज अ स्टार्टअप म्हणून, आणि काही प्रोजेक्टचा त्या ठिकाणी आपण उल्लेख करू शकता का? जसं मागे इवन टी व्हीवर पण ती न्यूज होती की एक आमच्या मुलांनी ऑर्निथॉप्टर बनवलं होतं. ऑर्निथॉप्टर म्हणजे हवेत उडणारा पक्षी, अगदी पक्ष्यासारखा दिसत होता तो. क्या बात आहे. हां, आणि तो पक्षी त्यांनी बनवला आहे. आता तो आमच्या प्रोजेक्टमध्ये आहे. त्याला थोडंसं ॲडव्हान्समेंट करणं चालू आहे की जेणेकरून तो ॲप्लिकेशनमध्ये येईल. की तो जे बरेच शेतामध्ये पक्ष्यांचा शेतकरी खूप प्रॉब्लेम असतो त्यांना. हां, शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो, पक्ष ते त्यांचं धान्य वगैरे खातात. तर हा पक्षी जर उडवला तर त्याला बघून ते पक्षी पडून जातात. ओके. तर तो एक चांगला प्रोजेक्ट तिथे बनवण्यात आला होता आणि तो आता ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे. ओके. हां, आणि त्यानंतर अशी बरीच आणखी त्याच्या बऱ्याच हॅकॉथॉन ज्या होतात त्या हॅकॉथॉनसाठी प्रोजेक्ट इथे तयार झालेले आहेत. इव्हन गो कार्ट वगैरे, त्या गो कार्टमध्ये स्वतःच्या रेस कार बनवून त्या रेस कार पण इथे डेव्हलप आहे आणि त्याला प्राइजेस पण भेटलेले आहेत. इव्हन आमचे एक जे टीचर आहे कबुडके सर, डॉक्टर कबुडके, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे त्या गो कार्टच्या अंतर्गत. क्या बात आहे. हां, तर हे विविध प्रकारचे प्रोजेक्ट तिथे होतात. आणि कारण की एक 2019ला याची सुरुवात झाली आहे, 2023 तर मला वाटते आता बऱ्यापैकी त्यांनी ते ह्या लेव्हलला आलं आहे की आता त्याच्या माध्यमातून काही ॲप्लिकेशन ओरिएंटेड आणि कमर्शियलाइज प्रोजेक्ट पण आपण ह्या येणाऱ्या 2-3 वर्षात देऊ शकू. क्या बात आहे. म्हणजे सर, कदाचित मला हे सांगायला आवडेल सगळ्यांना की प्रवरा खूप बदल घडवतं आहे. इवन माननीय विखे साहेब म्हणजे विठ्ठलरावजी विखे साहेबांपासून तर आजपर्यंत अगदी म्हणजे सुजय दादांपर्यंत सर्वच जण डेव्हलपमेंट करताय. पण एक आहे सर, आपण ते जास्त आजपर्यंत लोकांपर्यंत आणलं नाही आणि आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण ते लोकांपर्यंत आणतोय. कारण हे आपण म्हणजे त्याचा मला उल्लेखही जमत नाही. ऑर्निथॉप्टर असेल किंवा टिंकर लॅब आहेत, या सगळ्या गोष्टी सर इथे प्रवरामध्ये आहेत ना, हे ऐकून मला खरंच मी खूप थक्क झालोय. म्हणजे ह्या गोष्टी खरंच या विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. यातनंच विद्यार्थी डेव्हलप येणार आहेत. सो असो सर, आता एवढं सगळं ऐकल्यावरती, तुम्ही एवढ्या फॅसिलिटीज देता म्हटल्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे काय? फीज. मग आता तुम्ही एवढी सगळ्या फॅसिलिटी देताय तर नक्कीच मला वाटते तुमची फीज अगदी नामांकित कॉलेजेस सारखे, पुण्यातल्या नामांकित कॉलेजेस सारखे अगदी 2-3 लाखापर्यंत असेलच कदाचित. नाही, फीज म्हटलं तर हा तुमचा क्वेश्चन फार व्हॅलिड आहे.
सामान्य लोकांना असं वाटतं की इंजिनिअरिंग एज्युकेशन हे फार महागडं आहे, ओके. पण असं राहिलेलं नाही. कारण की या इंजिनिअरिंग एज्युकेशनसाठी गव्हर्नमेंटचा एवढा सपोर्ट आहे की त्यांच्या स्कॉलरशिप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. ओके. तसं पाहिलं तर कॉलेजची फीज आहे 1,33,000 रुपये आहे आमच्या कॉलेजची फीज. ओके. पण जवळपास 95% मुलांना या ना त्या कारणाने कोणती ना कोणती स्कॉलरशिप भेटते. जसं या 1,33,000 रुपयामध्ये 1,13,000 ही ट्युशन फीज आहे. 1,13,000 ट्युशन फीज, 13,000 ही जी आहे ही डेव्हलपमेंट फीज आहे आणि रिमेनिंग बाकी इतर फीज आहे. ओके. तर जो SC ST मुलगा असतो त्याला हे डेव्हलपमेंट आणि ट्युशन फीज पूर्णतः माफ असतं. तर हां, म्हणजे त्याचे जवळपास 1,26,000 रुपये त्याला हे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं भेटतात. गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप येते. त्याचं 7,000 रुपयामध्ये त्याचं एज्युकेशन होतं आहे. फक्त 7,000. फक्त 7,000 दर वर्षाला. नंतर VJ, NT, DT, SBC ह्या ज्या कॅटेगरीचे मुलं आहेत यांना ट्युशन फीज पूर्णतः गव्हर्नमेंटकडनं येत आहे आणि त्यांना फक्त हार्डली एक 20,000 रुपये दर वर्षाला 20,000 रुपयाच्या फीजमध्ये त्यांचं एज्युकेशन होऊ शकतं आहे. आणि OBC आणि EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड, जो ओपन कॅटेगरीचा आहे पण ज्याच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, 8 लाखापेक्षा कमी आहे. आणि मला वाटते 8 लाखाचं उत्पन्न म्हणजे जवळपास एक 70,000 75,000 पर मंथ सॅलरी झालं आहे. बरोबर. तर जवळपास याच्यामध्ये 90 to 95% पॅरेंट्स बसतात आणि त्यामुळे EBC आणि OBC या कॅटेगरीच्या मुलांना 50% ऑफ द ट्युशन फीज ही गव्हर्नमेंटकडनं येत आहे. त्यामुळे त्यांना हार्डली एक 75,000 ते 78,000 रुपये दर वर्षाच्या फीजमध्ये त्यांचं इंजिनिअरिंग एज्युकेशन होतं आहे. तर हे जे सामान्य माणसांना ह्या गोष्टी माहीत नसतात, पण इंजिनिअरिंग एज्युकेशन हे महागडं म्हणून असं राहिलेलंच नाही. मी तर म्हणेल की हे म्हणायला प्रायव्हेट कॉलेजेस आहे, पण गव्हर्नमेंटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात या कॉलेजेसला सपोर्ट आहे की जो पण विद्यार्थी इथे ॲडमिट होतो त्याला कोणत्या ना कोणत्या टाईपची स्कॉलरशिप इथे भेटते आहे आणि त्या माध्यमातून हे शिक्षण एकदम सहज शक्य झालेलं शिक्षण आहे. ओके. ओके. व्हेरी नाईस सर. आता यामध्ये एक अजून एक प्रश्न येतो की सर आपण हे जे कॉलेज आहे ते अगदी ग्रामीण भागात आहे आपलं. आता या ठिकाणी प्रत्येकजण चांगल्याच घरातील असेल असं नाही. आज भरपूर विद्यार्थी माझ्याशी बोलतात, सर मला तुमच्याकडे काउन्सिलिंगला यायचं आहे परंतु तुमची काउन्सिलिंगची फीज मी देऊ शकत नाही. सर त्यांच्याकडे ना काउन्सिलिंगची फीज 1,000 रुपये द्यायला सुद्धा नसते. मग असे विद्यार्थी डायरेक्टली आता तुमची जरी 50% त्याला स्कॉलरशिप भेटली तर त्याला काय 65 ते 68 हजारापर्यंत 70 हजारापर्यंत फीज येईल खूप तर खूप. पण तो 70,000 ॲट ए टाइम देऊ शकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मदत करता? आहे ना, बेसिकली हे ग्रामीण भागातील कॉलेज आहे आणि येणारी मुलं आणि ह्या कॉलेजची सुरुवातच पद्मश्रींनी केलेली आहे. बरोबर. त्यांना ह्या सर्व गोष्टीची व्यवस्थित जाण होती आणि त्यामुळेच फीजबद्दल असं मुलांच्या मागे असं फारसं कॉलेज लागत नाही. त्यांना 2 ते 3 टप्प्यात भरण्याची परमिशन असते. तर त्यामुळे कमी फीज असूनसुद्धा त्याला जर टप्पे पाहिजे असेल फीज भरण्यामध्ये, मेट्रो सिटीमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. हे आपल्या कॉलेजमध्ये हे, कारण की हे कॉलेज बेसिकली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ओपन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जे इश्यू आहेत ते इथे सर्व सॉर्ट आउट होतात. बरोबर. म्हणजे आपण या ठिकाणी फीजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना टप्पे देतो. व्हेरी नाईस. म्हणजे हे ऐकून खूप छान वाटलं, कारण मी ज्यावेळेस बघतो की खूप सारे नामांकित कॉलेजेस आहेत ते सुरुवातीला फीज घेतल्याशिवाय तर ऐकतच. बरोबर. सो काही नवीन विद्यार्थी आहेत सर ज्यांना आता फीजबद्दल भरपूर सारी क्लॅरिटी झाली आहे, परंतु ते वेट करता ॲडमिशन प्रोसेसचा. मग आता या ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपण काय बोलाल? नाही, इथे ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर आपण प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे आणि जर कोणाला पण याच्याबद्दलचं मार्गदर्शन पाहिजे, कारण की बरेच वेळा हे मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. कारण की आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये असं आहे की जर बरेच वेळा हे सायबर कॅफेवरून हे फॉर्म वगैरे भरतात, जी प्रक्रिया होते, प्रक्रियेमध्ये 2 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागतं आहे गव्हर्नमेंटकडनं आणि त्या मेरिट लिस्ट नंतर ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. तर बऱ्याच वेळा मुलं एक तर रजिस्ट्रेशन करतानाच बऱ्याच चुका करतात. बरेच म्हणजे प्रॉपर सर्टिफिकेट भरल्या जात नाही किंवा काय, त्याचं मग त्यांना पश्चाताप करावं लागते ते ड्युरिंग, कारण की स्कॉलरशिप भेटणारी ती भेटत नाही बरेच वेळा, असं होऊ शकतं.
तर त्यामुळं प्रॉपरली गायडन्स या रजिस्ट्रेशन करताना आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना मुलांना बरेच वेळा मुलं हे ऑप्शन फॉर्म भरताना चुकतात आणि त्यामुळं तिथे त्यांना प्रॉपर गायडन्स होणं फार गरजेचं असतं आणि म्हणून त्यासाठीच आम्ही इथे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन काउन्सिलिंग सेल सुरू केलेलं आहे. तर ज्याही मुलांना याच्याबद्दलचं मार्गदर्शन प्रॉपर हवं असेल आणि मी तर म्हणेल आपल्या इथे फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आणि हे सर्व ऑप्शन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करून घेण्याची सुविधा आपण फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देतो आपल्या विद्यार्थ्यांना, जे आपल्या परिसरातील विद्यार्थी आहे. तर त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि ह्या व्यवस्थित सायबर कॅफेमधून फॉर्म न भरता इथून फॉर्म भरल्यास त्यांना त्या बऱ्या फ्री ऑफ कॉस्ट पण आहे. तर त्यांच्या बऱ्याच अडचणी ह्या दूर होतील आणि व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना लाभू शकेल. ओके सर, पुन्हा एकदा आपण रिपीट कराल का, जसं की विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. पहिला ज्यावेळेस विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असतं तर त्याला एकदा कॉलेजमध्ये जाऊन किंवा त्याला स्वतःला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन हे कुठून पण करू शकते, कॉलेजमध्ये जाण्याची गरज नसते, तो ऑनलाईन पण करू शकते. पण प्रॉपर मार्गदर्शनमध्ये जर ते झालंय तर मग त्याच्या पुढच्या अडचणी येणार नाही. ओके. आणि दुसरं ऑप्शन फॉर्म भरण्याचं असतं. ऑप्शन फॉर्म भरताना बरेच वेळा आता आमच्या निदर्शनात असं आलं आहे की मुलांना वाटतं की अरे ह्या कॉलेजला आपल्याला भेटू शकत नाही, मग आपण ह्या कॉलेजचं कसं टाकायचं, किंवा टाकलं तर ते खाली टाकून देतात. पण ऑप्शन फॉर्ममध्ये कसं असं प्रायोरिटीमध्ये बघितलं जातं आहे की पहिला नंबर तुझा मेरिट लिस्ट काय, तुझ्या मेरिटला कोणतं पहिल्या नंबरला ते अवेलेबल आहे का कॉलेज, ती ब्रँच अवेलेबल आहे का, किंवा मग दुसरी ब्रँच, ती नाही तर दुसरी ब्रँच आहे, असं खाली खाली उतरत येते. जिथे ब्रँच ती अवेलेबल झाली तुझ्या प्रायोरिटीचे ते त्यांना ते अलॉट केल्या जाते. याचा अर्थ काय, त्याच्यानंतरचे जे खाली ऑप्शन असतील ते बघितलेच जात नाही. बरोबर. पण म्हणून हा ऑप्शन फॉर्म प्रॉपरली भरणं हे फार गरजेचं असतं. ओके. आणि यासाठी जर प्रॉपर मार्गदर्शनाखाली जर तर कोणती चूक होणार नाही आणि आपला हवी ती ब्रँच आणि हवी ते कॉलेज भेटू शकेल. ओके ओके ओके. सो थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित करा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, मेरिट लिस्ट लागल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाल त्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरत असताना कॉलेज ज्या पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलं आहे, तुम्हाला हवं असणारं कॉलेज हे टॉपला असणं गरजेचं आहे. भलेही तुम्हाला वाटत असेल तिथे नंबर नाही लागत आहे तरी ते टॉपला ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस असू शकतात. असं सर तुम्ही याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. परंतु माझे असे भरपूर सारे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांना प्रवरामध्ये आत्ताच ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय एक्सप्लेन करू शकता, ते आत्ता त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. कारण मार्केटमध्ये भरपूर जास्त जर आज बघितलं विद्यार्थ्यांची खूप कॉम्पिटिशन आहे, प्रत्येकाला हवी तीच ब्रँच हवी आहे. मग त्यावेळेस प्रत्येकाचं ॲडमिशन कुठे ना कुठे कन्फर्म करायचं आहे आणि अजून ह्या ॲडमिशन प्रोसेसला वेळ असतो. कधी कधी ऑप्शन फॉर्ममध्ये पण 2-3 राऊंड लागतात. मग अशा वेळेस विद्यार्थी त्यांचं ॲडमिशन सिक्युअर कसं करू शकतात? सेक्युअर म्हणे, कारण की ही प्रोसेस आहे, ॲडमिशन प्रोसेस आहे. ती प्रोसेस आता मला वाटते ह्या वीकमध्ये त्याच्याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट येईल. आणि जर काही पण तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असल्यास, काही असल्यास ह्या प्रोसेसबद्दल, ॲडमिशन कन्फर्मेशनबद्दल, कारण की प्रोसेस जेव्हा प्रोसेस सुरू होईल तेव्हाच त्या ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होतात बाकीच्या. आणि इव्हन काही सीट्स जवळपास 20% सीट्स ह्या मॅनेजमेंट कोटा असतो. त्या मॅनेजमेंट कोटामध्ये त्या कॉलेजला ते ॲप्लिकेशन घेतले जातात. तर ज्या कोणाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी त्या कॉलेजला आपल्याला भेट द्यायची असते स्वतः जाऊन. ओके. तर सर खूप छान तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तर माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल, इथे खूप सारे विद्यार्थी आपल्याला हा प्रोग्राम बघतात, तर ह्या विद्यार्थ्यांना आपण कॉलेज सिलेक्शनसाठी आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी काय सल्ले द्याल? सर्वात पहिले मी तर प्रवाराबद्दल हे सांगेल की प्रवारामध्ये जो विद्यार्थी येतो त्याच्याकडे हा प्रवाराचा विद्यार्थी म्हणून बघितला जात नाही, तर एक आपल्या देशाचा संवेदनशील नागरिक घडवायचा आहे या दृष्टीनं बघितलं जातं. आणि त्यामुळं त्याला लागणाऱ्या सर्व सॉफ्ट स्किल, एथिकल व्हॅल्यूज ह्या सर्व त्याला देण्याचा प्रयत्न इथे केला जातो. बरोबर. आणि म्हणून मी म्हणेल की प्रवारामध्ये ॲडमिशन घेताना सपोज कोणी विचारत असेल की काय महत्त्वाच्या कोणकोणत्या बाबी इथे आम्हाला देता येतं, सर्वात पहिलं तर जे आहे टीचिंग लर्निंग, बरोबर, प्लेसमेंट, प्रिझम सेल, जे मी याच्याबद्दल बोललेलंच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही मी इथे म्हणेल की विद्यार्थ्यांची काळजी,
सर्व स्टाफकडून विद्यार्थ्यांची खूप चांगल्या तऱ्हेनं काळजी घेतल्या जाते. दुसरा, जसं मी सांगितलं, प्रवरेमध्ये विद्यार्थ्याला आपला विद्यार्थी म्हणून समजलेलं एक संवेदनशील नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्याला जे काही घडवता येईल त्याचा प्रयत्न ह्या प्रवरेमध्ये केला जातो. आणि दुसरं एक मी पूर्वी आधीच सांगितलं की प्रवरेचं हे अलमनाय नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की त्याच्यामार्फत त्याच्यामार्फत पण ह्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी आम्ही त्या अलमनाय मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, बरोबर, जेणेकरून त्याचा पुढील प्रवास हा सुकर व्हावा. ओके ओके. सर, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन आमच्या या सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. धन्यवाद. आणि वायडी बाबा के बोल यांनी जो मला ही संधी दिली हे सर्व डिटेल्स सांगण्याचे, त्याबद्दल मी तुमचे पण धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स अ लॉट.